परभणीत बुधवारी दुपारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा कार्यकर्ता संवाद मेळावा घेण्यात आला होता। कार्यकर्त्यांशी संवाद साधताना त्यांनी उद्धव ठाकरे परभणी दौऱ्यावर निमित्त उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती। त्याचा प्रत्युत्तर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे परभणी लोकसभेचे खासदार संजय जाधव यांनी देशोन्नती माध्यमाद्वारे महायुतीतील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल केलाय। ठीक है, तो उल्टा चोर दाटे कोतवाल को ऐसा हो गया हो। समझे क्या, कोणी कोणाला दगाबाज म्हणावं, आपल्या छातीवर हात ठेवून आत्मपरीक्षण करावं, खरा दगाबाज कोण आहे। या शिवसेनेनं मी ऑटो चालवत होतो असं तुम्ही म्हणता, मग ऑटो चालवणारा राज्याचा मंत्री केला एकदा नाही दोनदा, तरी तुमची हवस पूर्ण झाली नाही। तुम्हाला मुख्यमंत्री व्हायसाठी पार्टीशी बेईमानी करावी लागली, पार्टीशी बेईमानी करून तुम्ही मुख्यमंत्री झालात तरी तुमचं समाधान झालं नाही। पार्टीचे लोक घेऊन गेलात तरी तुमचं समाधान झालं नाही। पार्टीज घेऊन गेलात, पार्टीचं नाव घेऊन गेलात तरी तुमचं समाधान झालं नाही। मला असं वाटतं ह्या गोष्टीवर म्हणायचं आहे की उद्धव ठाकरे प्रति शिंदे साहेबांनी काही बोलू नये। खरी जर तुमच्यामध्ये नैतिकता असेल तर तुम्हाला नैतिकतेमुळं तुम्हाला उद्धव ठाकरेचं नाव घ्यायचा सुद्धा अधिकार नाही। कारण ज्या उद्धव ठाकरेंनी हे सगळं तुम्हाला दिले, बाळासाहेबांच्या काळात बाळासाहेबांनी दिलं असेल, त्याच्यानंतर 14ला ज्यावेळेस विधानसभेच्या निवडणुका झाल्या, युती तुटली, त्यानंतर तुम्हाला काही विरोधी पक्ष नेतेपद, मुख्यमंत्रीपद, आपलं मंत्रीपद ते उद्धव ठाकरेमुळे मिळालं। त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये आपण एकत्र लढून पुन्हा आपल्या जागा आल्या। मग तुम्ही जर मुख्यमंत्री तुम्हाला व्हायचं नव्हतं तर तुम्ही मुख्यमंत्र्याचा आग्रह धरून दबा धरून बसलात। उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले की तुमच्या पोटात पोटसूळ उठलं आणि तुम्ही मुख्यमंत्री होण्यासाठी 2.5 वर्षानंतर बीजेपीशी संधान घातलं आणि बीजेपीचं संधान साधून तुम्ही राज्याचा मुख्यमंत्री झाला। म्हणजे बीजेपीवाल्याच्या त्या देवेंद्र फडणवीस साहेबाला बी कळू दिलं नाही की मी काय करायलो। एवढं तुम्ही चतुर आहात, तुमची चतुराई तुमच्याजवळ असू द्या, पण दुसऱ्याचं बी घ्यायचं, माझं तर माझं, तुझं बी माझंच, ही जी वृत्ती आहे ना ती जास्त दिवस चालणारी नाही। त्यामुळं शिंदे साहेब तुमच्यामध्ये थोडी तरी नैतिकता असेल तर तुम्ही, मला वाटतं की उद्धव ठाकरे आणि ठाकरे परिवाराशी बोलू नये असं मला वाटतं। एकीकडे ठाकरेच्या बापाच्या नावानं मतं मागायची आणि इकडे ठाकरेला पुन्हा नावं ठेवायचं, ही कुठली नीती आहे? ही अशी घाण नीती जरा बंद करा आणि राजकारण करायचं त्या दिशेनं करा। कुठलं की त्यांना बीजेपीने सुपारी दिलेली आहे, कुठलं की रोज उद्धव ठाकरेविषयी बोलायचं, काय बोलायचं नाही। राष्ट्रवादीवर बोलणार नाही, काँग्रेसवर बोलणार नाही, देशातल्या कुठल्या समस्येवर बोलणार नाही, फक्त उद्धव ठाकरे टार्गेट। अरे आता तुम्ही म्हणता उद्धव ठाकरे संपला असला, मग त्याला रोज टार्गेट करायला करता? संपलेल्या माणसाला कोण नाव घेते? एखादा माणूस जर राजकारणातून संपला असेल त्याचा समजा तर त्याच्याबद्दल कोणी बोलतच नसते। तुम्ही उद्धव ठाकरेविषयी एवढं बोलायचे काय करायचं रोज उठलं की? ह्याचा अर्थ तुम्हाला उद्धव ठाकरेविषयी भीती आहे तुमच्या मनात, हे सरळ दिसतं। कोणाला कसं लढायचं हेच त्यानं ठरवायचं। त्या पक्षाला त्याचा नैतिक अधिकार आहे। कोणाला स्वतंत्र लढायचं, कोणाला महायुती करून लढायचे, कोणाला महाविकास आघाडी करून लढायचं, कोणाला नाही लढायचं, त्यानं आपल्या आपल्या परीने ठरवायचं। त्याला तिथे कोणाचं बंधन नाही, कोणाला आपल्या आपल्या कुवतीप्रमाणे देते आपल्या आपल्या परीने निवडणुका लढतील। आता काही काही वेगळे होतील, काही महायुतीतला एखादा पक्ष, महाविकास आघाडीत एखादा पक्ष, ती दोघं संगनमताने एखादं टाटालोटा करू शकते। शेवटी तशी परिस्थिती राज्यामध्ये बऱ्याच ठिकाणी आहे। काही दोन आपसात त्यांचं पटत नाही, मग तुझं माझं पटत नसतं तर मग दुसऱ्या संघ जमून घ्यायचं, असं बी चालते। होते ना, जंग में और मोहब्बत में सब कुछ जायज है।